सुरुवातीलाच बातमी आहे उदयनराजेंच्या वादग्रस्त विधानाची। भारतात मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी नव्हे तर थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असा दावा भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंनी केलेला आहे। महात्मा फुलेंनी प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण केलं असं देखील त्यांनी बोलताना नमूद केलेलं आहे। उदयनराजेंच्या या विधानामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण महात्मा फुलेंनीच पहिली मुलींची शाळा पुण्यातल्या भिडेवाड्यात सुरू केल्याची इतिहासात नोंद आहे। थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली। दरम्यान उदयनराजेंच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता ओबीसी नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे। ज्योतिबा फुलेंचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केला आहे। तर उदयनराजेंनी केलेलं विधान हे दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेली आहे। उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं, कौतुक वाटलं होतं। परंतु आजच्या 11 एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वज आहे त्यांचं महत्त्व वाढवायचं। महाराजांना माझं विचारणं असेल की महाराजांनी प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची, त्या मुली कोणत्या होत्या, त्यानंतर त्यांचं काय झालं, ती शाळा परत ती चालू का नाही राहिली? विनाकारण खोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे। दलितांचं अस्पृश्यांची पहिली शाळा ही फुलेंनी सुरू केली, महिलांची शाळा ही फुलेंनी सुरू केली, हे आपलं प्रतीक आहे। छत्रपतींची समाधी लपलेली होती, ती लपवून ठेवण्याचा घाट घातला जात होता। त्या छत्रपतींची समाधी शोधणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आणि त्यांच्या परिवाराच्या संदर्भात असं केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे। कुठेतरी अलीकडच्या काळात आता पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। आता भर रस्त्यावर मुलींची छेड काढण्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पाहूयात 60 सेकंदात बातमी। संभाजीनगर शहरात रोड रोमियोंनी हैदोस घातलाय। भर रस्त्यात महिलांचं मंगळसूत्र हिसकावण्याच्या प्रकारानंतर आता थेट त्यांची हिंमत मुलींच्या छेडछाडीपर्यंत पोहोचली आहे। बन्सीलाल नगरमधील रस्त्यावर मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणांनी तरुणींची छेडछाड केल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। असे प्रकार गेल्या काही दिवसापासून सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे। एक मुलगी जात असताना तिला मागून येऊन एका मोटरसायकलवाल्याने जे आहे पाठीमागून टच केलं असं तिने येऊन तक्रार दिलेली होती। PSI मोरे आणि त्यांच्या हाताखाली जे आहे ते 4 लोक आणखी दिलेले आहेत आणि महिलांचे पण 1-2 महिला जे आहेत मी सिव्हिलवर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि आम्ही स्वतः पण काल 2-3 तास त्या ठिकाणी होतो। सदरच्या व्यक्तीचा जो आहे तपास होऊन पटकन शोध घेऊन त्याला आम्ही ताब्यात घेणार आहोत। भर रस्त्यांवर असे प्रकार घडत असल्यानं पोलीस झोपलेत की काय असा सवाल उपस्थित झालाय। आता मानसिक त्रासातून झालेल्या आत्महत्येची बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे इथे 16 वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललंय। या विद्यार्थिनीनं राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली। तिला काही दिवसांपासून 4 जण मानसिक त्रास देत होते। मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता, तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता। या त्रासाला कंटाळून मुलीनं टोकाचं पाऊल उचललंय। बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी 4 विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। 16 वर्षीय मुलगी एका मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे। त्यानंतर आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही त्यानुसार गुन्हा नोंद करून सदर जो आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। इतर आरोपींचा शोध यामध्ये चालू आहे। आरोपीला आता तात्काळ कोर्टात आम्ही हजर करत आहोत। हजर केल्यानंतर PCR घेऊन पुढील तपास या गुन्ह्याचा या अनुषंगाने आम्ही करणार आहोत।
प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून सुटका करण्यात आली आहे. 16 दिवसानंतर कोरटकर जेलबाहेर आला. 2 दिवसांपूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता, मात्र आज त्याची तुरुंगातून सुटका झाली. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरला अटक करण्यात आली होती. प्रशांत कोरटकरला आता पोलीस संरक्षण मिळणार असल्याची माहिती मिळते. पोलीस संरक्षणात कोरटकरला नागपूर येथे सोडलं जाणार आहे. 2 वेळा कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, त्यामुळे प्रशांत कोरटकरकडून न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर कोरटकरला मुंबईत आणण्यात आले आणि इथूनच त्याला आता नागपूरला सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. कोरटकर सध्या मुंबई विमानतळावर आल्याचं समजतंय. शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं गेले 16 दिवस कोरटकर जेलमध्ये होता. शिवद्रोही कोरटकरला आता विशेष पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे. नागपूरला त्याच्या राहत्या घरी तो जाईपर्यंत त्याला पोलीस संरक्षण असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे आक्रमक झालेत. अरबी समुद्रात शिवस्मारक करणं शक्य नसेल तर राजभवनात स्मारक करावं अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली. राज्यपालांना जागा लागतेच किती असा सवाल देखील त्यांनी विचारला. त्यामुळे शिवरायांच्या सागरी स्मारकाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. त्यावर महायुती सरकार काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं किंवा त्याचं भूमिपूजन झालं, कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा इकॉलॉजी असेल, त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास 48 एकर आहे. किती? 48. आणि त्या जागेत व्हावं. एखाद्या राज्यपालाला राहायला जागा लागती तरी किती? राजभवनात शिवस्मारक उभारावं अशी मागणी आता उदयनराजे भोसलेंनी केलेली आहे. कारण अरबी समुद्रातील स्मारकाबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे मग राजभवनात राज्यपालांना किती जागा लागते असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला. 48 एकरमध्ये राजभवन आहे, तिथं शिवस्मारक उभारावं अशी खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी आहे. त्यावर आता काय प्रतिक्रिया उमटतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता बातमी मंत्री नितेश राणेंनी दिलेल्या इशाऱ्याची. नारायण राणेंना जेवताना अटक करतानाची क्लिप मोबाईलमध्ये सेव्ह आहे, परतफेड करेन त्याच दिवशी ती डिलीट करणार असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. तत्कालीन बबिया सरकारनं उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक केली होती. दरम्यान नितेश राणेंनी दिलेल्या इशाऱ्याबाबत विचारला असता आदित्य ठाकरेंनी जोरदार टोला लगावलाय. प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो, लक्षात ठेवायचो, साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा जो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार. कोण कुठे राहत नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या. कचऱ्याच्या प्रश्नावर आपण नंतर बोलू. पुढच्या बातमीकडे. तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी सरकारकडे 5 मागण्या केल्यात. आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असं कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. तनिषा भिसेंचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता तर व्यवस्थेतील दोष, असंवेदनशीलता असल्याचं देखील कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. त्यांनी डॉक्टर सुश्रुत घैसासांवर कठोर कारवाईची मागणी केली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न दिल्यानं तनिषा भिसेंचा मृत्यू झाला होता. बघा, पहिली मागणी आहे डॉक्टर सुश्रुत घैसासांचा वैद्यकीय परवाना रद्द करून गुन्हा दाखल करावा. तनिषा भिसेंची वैयक्तिक माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी. पळून जाण्याआधी गुन्हेगारांवर अटक करून चौकशी करावी. सरकारी योजनांची माहिती देणारी एक सेवा प्रणाली तयार करावी आणि उर्वरित 2 चौकशी अहवाल त्वरित जाहीर करावेत अशी मागणी भिसे कुटुंबियांनी केली. दरम्यान मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे, त्यामुळे मंगेशकरांबद्दल असं बोलू नये असा सल्ला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे. तर मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, त्यामुळे केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. कसलं ते मंगेशकर कुटुंब, हे लुटारूंची टोळी आहे. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी,
अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो आणि यामुळे याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे. स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, वीणा मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही. बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं. नाही योगदान काही नाही आहे त्यांचा. पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. काही योगदान नाही, गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही. ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे? कुठला योगदान दिला आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे. आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही. पुढच्या राजकीय बातमीकडे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर सोडवण्याची तटकरेंनी रणनीती आखलेली आहे. पाहूयात 60 सेकंदात बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगडच्या दौऱ्यावर आहे. याच निमित्तानं अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार आहे. त्यामुळे लेक आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदासाठी वडिलांनी फिल्डिंग लावली आहे का अशी चर्चा सुरू झाली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता त्यांनी पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल, जरा धीर धरा असं म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे. दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे. 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे. सुटे थोडासा धीर धरा, धीरे धीरे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेही पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. मात्र शहांसोबतच्या भोजन रणनीतीमुळे तटकरे बाजी मारणार का याबाबत उत्सुकता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भीक नको अधिकार द्या अशा शब्दात त्यांनी वित्त खात्याला बजावलंय. 7 तारखेच्या पगारासाठी वित्त विभागाकडे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला जाऊन बसणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर वित्त सचिव आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिनाभर आधीच निधी देण्याचं आश्वासन वित्त सचिवांनी दिल्याचं सरनाईकांनी सांगितलं. एकीकडे पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयातला प्रकार ताजा असतानाच हिंगोलीतून नवं प्रकरण समोर आलंय. एमजीएम रुग्णालयाकडून रुग्णाची आर्थिक पिळवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. अदिती सरकटे नावाच्या 13 वर्षाच्या मुलीवर उपचार सुरू असताना हॉस्पिटलनं देयक आणि मेडिकलच्या साहित्यासाठी अव्वाच्या सव्वा दर लावल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केलेला आहे. तर डेंग्यूच्या रुग्णाचं 6 लाख रुपये बिल लावणं म्हणजे काय अमृत पाजलं काय असा सवाल त्यांनी फोनवरून रुग्णालय प्रशासनाला केला. मला वाटतं इथे काही फिप्झा आणि डेक्झा आणि हिपिरिन काहीतरी इथे इंजेक्शन होते. अहो 3 रुपयाला, 4 रुपयाला, 7 रुपयाला आणि त्या इंजेक्शनाची किंमत 1200 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये. हे मला वाटते कुठेतरी रोखलं पाहिजेत आणि याच्यासाठी या ठिकाणी या लोकांवर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पुढच्या बातमी कोकणातून. उद्धव ठाकरे कोकणात फक्त कोंबडी वडे खायला येतात. कोकणात ठाकरे येतील त्या दिवशी कोंबडी वडे मासे बंद ठेवा असा टोला नारायण राणेंनी लगावलाय. सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगून ठेवलंय असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवर टीका केली.
कोकणात येणार आहे ना खालून वरपर्यंत काम करायला, ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशाची जरा आकडेवारी मागवा, नाही तर मी तुम्हाला देईन. किती पैसे सिंधुदुर्गाला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा. मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद, ज्याशी येईल त्या दिवशी, दुसरं काय करत नाही, तेवढंच खायला येतो. पुढच्या बातमीकडे, मुंबईचा गुन्हेगार तहूर राणाला बिहार निवडणुकीपूर्वी फाशी देणार असल्याचा दावा केलाय. कुणी आणि का, पाहूयात 60 सेकंदात बातमी. 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली. काल रात्री उशिरा त्याला कडेकोट बंदोबस्तात पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तपास यंत्रणांनी त्याची 20 दिवसांची कोठडी मागितली होती. दरम्यान राणाला NIA मुख्यालयात ठेवण्यात आले. या ठिकाणी त्याची चौकशी करण्यात येणार आहे. एक बात आप कह रहे हैं कि हर्ष तो हो रहा है, लेकिन दूसरी तरफ यूबीटी पार्टी के नेता ये बात कर रहे हैं कि बिहार चुनाव के पहले तहूर राणा को फांसी दी जाएगी और चुनाव जीते जाएंगे. तो ये मैं वापस आपको कहता हूँ, मूर्खों को मैं जवाब नहीं देता. आप ये मेरा चलाइए कि मैं मूर्खों को जवाब नहीं देता. तहूर राणासोबत मुंबईवरील हल्ल्याचं 17 वर्षानंतर रिक्रिएशन केलं जाण्याची शक्यता आहे. NIA तहूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राणानं 2008 मध्ये दिल्ली, उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईत रेकी केली होती. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड राणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधी राणाला फाशी देणार असल्याचा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय. राणाला फेस्टिवल साजरी करण्यासाठी आणल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय. हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे. त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही आम्ही राणाला आणले आहे, ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे, आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करतो, ही यांची योजना आहे. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान भाजपचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे. नाशिकमधल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार. त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात यावं लागणार असा मिश्किल टोलाही मुनगंटीवार यांनी लगावलाय. जो या व्याख्यान मागेगा येतो त्याचं प्रमोशन होतं, पण दडपण तर निघालं, पण शंका राहिली. शंका यासाठी राहिली की प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे आणि माझं सरकार कायम राहिलं पाहिजे. हे जेवढं खरं आहे तेवढेच उद्याच्या वक्त्याचं आणि परवाच्या वक्त्याचं नाव बघितल्यावर भीती निर्माण झाली की जर मला प्रमोशन व्हायचं तर मला सरकार कायम ठेवावं लागेल आणि जो येतो त्याला प्रमोशन द्यायचं असेल तर या दोघांना पक्षात घ्यावं लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवारांच्या साखरपुड्याला सारे पवार एकत्र आले. पाहूयात 60 सेकंदात बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा पुण्यात साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले. त्यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते. पवार येताच अजितदादा त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले आणि पवारांना अजितदादांनी खुर्ची दिली. साखरपुडा झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी गळ्यात हात घालून फोटो काढले. अजितदादांनीही सुप्रिया सुळेंसोबत फोटो काढल्याचं पाहायला मिळालं. या साखरपुड्याच्या निमित्तानं पवार कुटुंब एकत्र दिसलं. कसं आहे, फॅमिलीचे गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत. मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिलीत गल्लत कोणीच करू नये. आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली. आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखीन एक लेक येते. शरद पवार आणि अजित पवार राजकीय विरोधक असले तरी कुटुंब म्हणून एकत्रच असल्याचं पवार कुटुंबानं पुन्हा एकदा दाखवलंय. त्यामुळे पुन्हा राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय.
राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर एक पुढची बातमी आता गुजरातमधून। अहमदाबादमध्ये निवासी टॉवरला भीषण आग लागली। यावेळी अंगाचा थरकाप उडवणाऱ्या बचाव कार्याचे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत। स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावत लहान मुलं आणि काही जणांना वाचवलेलं आहे, तर काही लोकांनी इमारतीमधूनच अक्षरशः उड्या मारल्या। अहमदाबादमधल्या हॅपी एक्सिलेन्सिया निवासी टॉवरला ही आग लागली होती। इमारतीच्या 8व्या मजल्यावर आग लागली आणि ती वरच्या मजल्यांवर पसरली, त्यामुळे एकच धावपळ उडाली। अहमदाबादनंतर आता पुढची दुर्घटनेची बातमी आहे। राज्यातून उष्माघाताचा पहिला बळी गेलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील ही घटना आहे। शेगावमधील संत गजानन महाराज ज्ञानपीठात इयत्ता 6वीत शिकणाऱ्या संस्कार सोनटक्के या 11 वर्षाच्या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झालाय। तीव्र उन्हामुळे संस्कारची तब्येत बिघडली होती। त्याला उपचारासाठी अकोल्यात घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। अजून आपल्याला समजलेलं नाहीये, परंतु प्राप्त माहितीनुसार उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता आहे असं सांगितलेलं। तर शक्य तिथे आपल्याला उन्हाची दाहकता वाढलेली असं वाटत असेल तर आपण कुठे एखाद्या झाडाखाली आसरा घेतला पाहिजे। तसेच जेव्हा केव्हा आपल्याला काही लक्षणं जाणवतील की बाबा मला ऊन लागलं आहे असं थोडंसं आपल्याला जाणवलं तर आपण एक जवळच्या कुठल्याही रुग्णालयामध्ये जाऊन एक डॉक्टरांकडे तपासणी करून घेतली पाहिजे। बुलढाण्यानंतर पुढची बातमी आता हिंगोलीमधून। अवकाळी पावसानं शेतकऱ्याला चांगलेच रडवले, कारण हिंगोलीच्या वसमतमध्ये लागवड केलेली केळीची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे। डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं महिला शेतकऱ्यानं टाहो फोडलाय। आधी नुकसान भरपाई द्या मगच कर्जाचं बोला असं देखील ही महिला शेतकरी म्हणते। वसमत तालुक्यातल्या गिरगाव परिसरामध्ये 50 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या बागायतीचं नुकसान झालं। फार गटाचे पैसे 2 गटाचे पैसे काढून 1-1 रुपया करून मी लावला। लेकरानं जर 10 रुपये मागितले शाळेत तिशीला काला पेनला तर मी 10 रुपये सुद्धा दिले नाहीत। त्यामुळे याची मी भरती केली। आज मी काय करू? सरकार म्हणते आमचं कर्ज भरा। मग इतके आधी हे 5 लाखाला मळा मागितला, मग 2 लाखाचे आंबे गेले। याचे मग नुकसान आधी सगळी द्या मग कर्जाची सोय करू आम्ही। माझ्याजवळ मी कर्ज जर मागितलं तर मी या झाडाखाली इथंच मरणार आत्महत्या करून। माझ्याजवळ पैसे नाही दादा। यवतमाळमधील एका शेतकऱ्याला एका झाडानं रात्रीतून करोडपती बनवलंय। पंजाब केशव शिंदे हे रक्तचंद्राच्या एका झाडामुळे कोट्याधीश झाले। पुसद तालुक्यातील खर्शी या गावातील शेतकरी केशव शिंदे आणि पंजाब शिंदे यांच्या शेतातून वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे मार्ग जातोय। कर्नाटकमधून सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या लोकांनी हे झाड लाल रक्तचंद्राचं असल्याचं शिंदे यांना सांगितलं। त्यानंतर पंजाब शिंदे यांनी मोबदला मिळावा यासाठी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। न्यायालयानं एका वर्षात निकाल देत रेल्वेला पंजाब शिंदे यांना 1 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले। प्रकल्प मंजूर झाला आणि त्या प्रकल्पाकरता सर्वेच्या कामाकरता आंध्र कर्नाटकचे सर्वेअर होते आणि त्यांनी सर्वे करताना त्याच्या निर्देशन आलं तो झाड किंवा त्यांनी सांगितलं हे झाड रक्तचंद्राचं आहे, मौल्यवान आहे, हे तुमच्या अवॉर्डमध्ये आलं पाहिजे, याची तुम्ही दखल घ्या। 2014 पासून ते 2024 पर्यंत आम्ही पत्रव्यवहार केला, परंतु त्याचं मूल्यांकन करून अवॉर्डमध्ये समाविष्ट झालं नसल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला याचिका दाखल करावी लागली।